मित्रांनो, मिहान परिसरात भरपूर पाऊस झालेला आहे। तुम्ही पाहत असाल किती पाणी साचलेलं आहे इथे। लोकांना येण्या जाण्यासाठी बहुत त्रास होत आहे। काही गाड्यांचे नंबर प्लेटसुद्धा पडलेले पाण्यामुळे बाईकर बंद पडलेले आहेत। काही फोर व्हीलर गाड्यांची तर लाईन लागलेली आहे, तुम्हाला थोडंफार दिसत असेल इथे बघा। आणि लोक काही हातात गाड्या पकडून गाड्यासुद्धा घेऊन येतात, कारण त्यांना भीती असली आहे की गाडी वगैरे बंद पडेल, खराब होईल। फोर व्हीलरवाले काही तर परत गेले तिथूनच। इतका पाऊस झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र किंवा विदर्भ टोटली पाऊस झालेला आहे इथे। आणि पाण्यामुळे लोकांना बराच त्रास झालेला आहे। क्षतिग्रस्त झालेल्या लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे। लोकांची जे दिनचर्या जी लाईफ आहे ती एकदम खतऱ्यामध्ये आलेली आहे। बघू शकता, बस बघा किती पाणी आहे इथे। याच्यावरून अंदाज लागू शकते की माणसाला पाण्याचं किती खतरा आहे। अचानक झालेल्या पावसामुळे लोकांचं बहुत नुकसान झालेलं आहे। ज्यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे सिटीमध्ये म्हणा कुठेही, प्रशासनानं यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी। आज जिल्हा कलेक्टरनी आज स्कूल कॉलेज सगळे जितके बी आहेत सगळ्यांना सुट्टी अलाव केलेली आहेत। हे बघा, गाडीचं मनगड निघून शेणे बाहेर पडलं चाललं आहे, ते नाल्यामध्ये वाहत आता पाहू शकता। इतका पाऊस झालेला आहे, मुसळधार पाऊस, सकाळ पाऊस कंटिन्यू पाऊस चाललेला आहे। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि हा पावसाचा जो झालेला आहे धमाकूळ हा तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे। माझा व्हिडिओ बघा, कळेलच तुम्हाला आज किती पाऊस झालेला आहे पावसामुळे। बाजूला डबल बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला। हा बघा मित्रांनो, नाला सुद्धा भरलेला आहे। तो खूप वेगाने वाहत आहे, त्याचा प्रवाह पण खूप वेग आहे त्या प्रवाहाला। बघू शकता तुम्ही हा नाला, तोच नाला आहे जो पाणी भरलेला आहे भरपूर। हे बघा, पाण्यामुळे गाडी बंद पडली, तो एक व्यक्ती दोन व्यक्ती जात होते, त्यांना मदत मागत आहे गाडी धकवण्याकरिता। काही लोक घाबरलेले आहेत, गाडीसुद्धा समोर वाढवून नाही राहिले आहेत, पाण्यामुळे घाबरलेले आहेत। त्यांना असं वाटतं की गाडी बंद पडेल, खराब होईल। ते बघा, बघू शकता तुम्ही